we are studied about electric energy generation from different sources. Now let us start electric energy generation using wind energy. The kinetic energy in wind has been used since long for lifting of water, for driving flour mill etc. आपल्याला माहिती आहे की आत्ता आपण काय शिकायचं आहोत की पवन ऊर्जेपासून कशा पद्धतीने विद्युत ऊर्जा तयार होते आपण हे शिकायचं आहे. त्यासाठी आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्रोतापासून विद्युत ऊर्जा कशी तयार होते आपण शिकलेलो आहोत. पवन ऊर्जा म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण वाइंड एनर्जी. तर फार पूर्वीपासून या वाइंड एनर्जीचा उपयोग म्हणजे गतिज ऊर्जा असते वाइंड एनर्जीमध्ये आणि गतिज ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करून त्याद्वारे फार पूर्वीपासून पाणी उपसणे, दळण दळणे यासारख्या कामामध्ये तिचा उपयोग केला जात होता. आता आपण काय बघायचे की द वाइंड एनर्जी कॅन ऑल्सो बी युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. म्हणजे याच पवन ऊर्जेचा आपण विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कसा होतो हे आपण बघायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं डायग्राम दिसत आहे की स्कीमॅटिक ऑफ वाइंड मिल म्हणजे पवनचक्कीचा आराखडा कसा असतो आणि फ्लो चार्ट पण दिसत आहे तुम्हाला. स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर युझिंग वाइंड एनर्जी ते आपण लक्षात घ्यायचं आहे. द मशीन विच कन्वर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ वाइंड टू इलेक्ट्रिक एनर्जी इज कॉल्ड अ वाइंड टर्बाईन. व्हॉट इज मीन बाय वाइंड टर्बाईन म्हणजे पवनचक्क्या ज्या असतात त्याला काय म्हणतो आपण. हे मशीन जे आहे या मशीन म्हणजे वाऱ्यामध्ये कुठली ऊर्जा असते तर गतिज ऊर्जा असते आणि या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर आपण कशामध्ये करायचे विद्युत ऊर्जामध्ये करतो त्याला म्हणतो आपण पवनचक्की. ॲज द वाइंड स्ट्राइक्स द ब्लेड्स ऑफ द टर्बाईन द ब्लेड्स रोटेट. द ॲक्सेल ऑफ द टर्बाईन इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक जनरेटर थ्रू गिअर बॉक्स. तुम्हाला हे स्कीमॅटिक ऑफ वाइंड मिल दिसत आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या की टर्बाईनच्या पात्यावर हवा आदळल्यावरती पाती काय होतात फिरतात आणि टर्बाईनचा अक्ष गती वाढवणाऱ्या गिअरबॉक्समार्फत जनित्राला जोडलेला असतो आणि त्यामुळे काय होतं की व्हेरियस स्टेजेस इन द वाइंड एनर्जी जनरेशन सिस्टीम ॲज वे शोन इन द फिगर. पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे की कशा पद्धतीने त्याच्या स्टेजेस आहेत. म्हणजे वाइंड एनर्जीमध्ये जी ऊर्जा असते ती कुठली असते गतिज ऊर्जा दॅट इज कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी निर्माण झाल्यामुळे त्याचं रूपांतर आपण कशामध्ये करू शकतो दॅट इज टर्बाईन्स निर्मिती होते आणि टर्बाईन्स रोटेट झाल्यानंतर काय तयार होतं जनरेटर्स तयार होतात आणि जनरेटर्स कन्वर्ट्स इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. याच्या स्टेजेस आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. थोडक्यात काय कायनेटिक एनर्जी इन वाइंड देन कन्वर्ट्स इन टू कायनेटिक एनर्जी टर्बाईन अँड देन कन्वर्ट्स इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. अशा स्टेप्स लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने पवनचक्कीपासून आपण विद्युत ऊर्जा तयार करू शकतो. आता या पवनचक्कीपासून साधारणपणे लक्षात घ्या की 1 किलोवॅटपेक्षा कमी क्षमतेपासून 7 मेगावॅट एवढ्या क्षमतेची आपण पवन निर्मिती करू शकतो. म्हणजे आपण बघतो की वेगवेगळ्या स्रोतापासून आपण ऊर्जा तयार करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. तसं पवन ऊर्जासुद्धा अतिशय एक प्रकारचा गुड सोर्स आहे. वाइंड टर्बाइन्स विथ कॅपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट to about 7 megawatt are commercial available depending on the wind velocity available at the site of installation. Wind turbine with specific capacity is selected. The wind velocity at specific location depends on many geographical factors. म्हणजे अशा पद्धतीने ज्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे तिथं हवेचा वेग कसा आहे आणि त्या पद्धतीने आपण विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसवण्यात येतात. आणि साधारणपणे आपण बघतो की गावाच्या बाहेर शक्यतो जिथं डोंगराळ भाग आहे अशा ठिकाणी पवनचक्क्या उभारलेल्या असतात कारण तिथं वाऱ्याचा वेग कसा असतो जास्त असतो आणि गावामध्ये अशा पवनचक्क्या आपण उभारल्या तर थोडासा इमारतीमुळे काय होतो प्रॉब्लेम्स होऊ शकतो. आपण बघतो की टेरेसवर जास्त खेळती हवा असते आणि त्यासाठी लक्षात घ्या की शक्यतो गावाच्या बाहेर कशी असते हवा वाहती असते. म्हणजे एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी आवश्यक वेगाची हवा उपलब्ध असेल का नाही तेथील अनेक भौगोलिक गोष्टीवर कसं असतं अवलंबून असतं. नेक्स्ट आपल्याला बघायचं तुम्हाला पिक्चर दिसत आहे त्याच्यामध्ये वाइंड टर्बाईन्स ऑफ डिफरंट कॅपॅसिटीज. म्हणजे पवन चक्क्या ज्या आहेत त्याची क्षमता आपण कशी करू शकतो. म्हणजे आपल्याला समजा ॲट होममध्ये आपल्याला वाइंड टर्बाईन्स बसवायचं असेल त्याची क्षमता किती असणार आहे ते लक्षात घ्या तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर वाइंड फार्ममध्ये शेतामध्ये बसवायचं असेल त्याची क्षमता किती बसू शकतो ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बसवायचं असेल म्हणजे वाइंड व्हेलॉसिटी इज युजली
high on seashores and that environment is appropriate for installation of wind turbine. Wind energy is a clean energy source. However, the wind velocity necessary for wind energy generation is not available everywhere. In that sense, use of wind energy is limited. म्हणजे लक्षात घ्या की हा जो वाइंड एनर्जी आहे तो आपण होममध्ये बसवायचा असेल तर त्याची ब्लेड लेंथ असते 1.5 मीटर, त्याची कॅपॅसिटी किती असते 2 किलोवॅट. आणि समजा आपल्याला फार्ममध्ये बसवायचं असेल तर शेतामध्ये तर त्याची ब्लेड लेंथ थोडीशी मोठी असणार आहे 50 मीटर आणि कॅपॅसिटी किती मिळू शकते त्याच्यापासून 2000 किलोवॅट. आणि मोठ्या प्रमाणामध्ये समजा आपल्याला समुद्रकिनारी जर बसवायचं असेल त्याची जवळजवळ त्याची लेंथ किती असते 100 मीटर, म्हणजे पातीची लांबी किती असते 100 मीटर आणि कॅपॅसिटी असते 6000 to 7000 किलोवॅट एवढी कॅपॅसिटी असते. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण या टर्बाईन्स बसवू शकतो. आणि लक्षात घ्यायचं आहे की वाइंड एनर्जी अतिशय स्वच्छ स्रोत आहे जो रिन्युएबल आहे आणि याचा स्रोत आपण जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. नाऊ लेट अस सी दॅट इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग सोलर एनर्जी. आता आपल्याला काय बघायचं आहे की सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होते ते आपण बघायचं आहे. युजिंग द एनर्जी इन द सनलाइट इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन 2 वेज. म्हणजे सूर्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीमध्ये आपण 2 पद्धतीने करू शकतो. फर्स्ट मेथड. In all the above methods of electric generation, we have studied the electric generation is driven by using some source of energy and electricity is generated by making use of the principle of electromagnetic induction. आपण आतापर्यंतच्या मेथड बघितल्या विद्युत ऊर्जा निर्मितीमध्ये. आपण ज्या मेथड बघितल्या कोणकोणत्या की याच्यामध्ये आपण न्यूक्लिअर एनर्जीपासून कशी ऊर्जा तयार होते, कोलपासून कशी होते, नॅचरल गॅसपासून कशी होते आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रिन्सिपल म्हणजे त्यासाठी आपण विद्युत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याचा वापर करून आपण विद्युत ऊर्जा निर्मिती केलेली आहे. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा प्रिन्सिपल याच्यामध्ये वापरलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये सोलर एनर्जीमध्ये फर्स्ट मेथडमध्ये आपल्याला विदाऊट युजिंग जनरेटर अँड विदाऊट युजिंग द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याचा वापर आपण न करता म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा आपण ह्याच्यामध्ये न वापर करता आपण सोलर रेडिएशनचं रूपांतर डायरेक्ट आपण कशामध्ये करायचं आहे दॅट इज आपण इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करू शकतो. अँड दिस हॅपन्स इन सोलर फोटोव्होल्टाईक सेल्स. सोलर फोटोव्होल्टाईक सेल्स कन्वर्ट द सोलर एनर्जी डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिक एनर्जी अँड दिस इज कॉल्ड अ सोलर फोटोव्होल्टाईक सेल. ही फर्स्ट मेथड. सेकंड मेथड. In the second method, the energy in solar radiation is converted into thermal energy first, then a turbine generated system is driven using that thermal energy to generate electricity. ही दुसरी मेथड आहे. सेकंड मेथडमध्ये आपण सौर ऊर्जेचं रूपांतर आपण थर्मल एनर्जीमध्ये पहिल्यांदा करायचं. देन टर्बाईन रोटेट झाल्यानंतर कशात निर्मिती होते जनरेटर अँड देन इलेक्ट्रिसिटी. असं आपण हे सेकंड मेथड आहे. आता आपण बघायचं आहे फर्स्ट मेथडचा आपण पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला इथं इमेज दिसत आहे ती म्हणजे सोलर फोटोव्होल्टाईक सेल. तर ही जी इमेज आहे ती कशाची आहे सोलर सेल्स या पद्धतीने असतात. हे कशा असतात ह्याची आपण मांडणी बघायची आहे. सोलर फोटोव्होल्टाईक सेल म्हणजे काय बघूया पहिल्यांदा. व्हॉट इज मीन बाय सोलर फोटोव्होल्टाईक सेल. Solar photovoltaic cell converts the solar radiation energy directly into electrical energy. This is called a solar photovoltaic effect. तर सोलर फोटोव्होल्टाईक सेल म्हणजे काय तर सौर रेडिएशनचं म्हणजे सोलर रेडिएशनचं रूपांतर आपण कशामध्ये करायचे विद्युत ऊर्जेमध्ये. त्यालाच म्हणतो आपण सोलर फोटोव्होल्टाईक इफेक्ट. The electric energy generated through this energy transformation process in DC nature. म्हणजे अशा पद्धतीने विद्युत ऊर्जा निर्मितीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं ती त्या मेथडला काय म्हणतो आपण डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. याच्यामध्ये कुठलाही आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे या तत्वाचा न वापर करता आपण डायरेक्ट सोलर एनर्जी रूपांतर आपण इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करतो. त्याला म्हणतो आपण सोलर फोटोव्होल्टाईक सेल. आता हा सेल कसा असतो. दीज सोलर सेल्स आर मेड अप ऑफ स्पेशल टाईप ऑफ मटेरियल कॉल्ड सेमी कंडक्टर. एक्झाम्पल सिलिकॉन. हा जो सोलर सेल असतो म्हणजे हा कसा असतो तर सेमी कंडक्टर या म्हणजे अर्धविद्युत वाहक आणि सिलिकॉन नावाच्या एलिमेंट्सनी तयार झालेला असतो. अ सिलिकॉन सोलर सेल of dimension
1 square centimeter generates current of about 30 milliampere and potential difference of about 0.5 volt. हा सिलिकॉन सोलर सेल्स आपण बघितला तर डायमेन्शन जर 1 स्क्वेअर सेंटीमीटर जर असेल तर त्याच्यापासून करंट आपल्याला मिळतो 30 मिलीएम्पियर आणि पोटॅन्शियल डिफरन्स किती मिळतो आपल्याला 0.5 व्होल्ट. दस सिलिकॉन सोलर सेल ऑफ डायमेन्शन, जर आपण असे सिलिकॉन सोलर सेल आपण जर त्याचं 100 घेतले, 100 स्क्वेअर सेंटीमीटर जर घेतला तर त्याच्यापासून आपल्याला किती करंट मिळतो 3 एम्पियर. 3 एम्पियर एवढा करंट मिळतो आणि पोटॅन्शियल डिफरन्स किती मिळतो आपल्याला 0.5 व्होल्ट. तर या पद्धतीने आपण सोलर फोटोव्होल्टाईक सेल म्हणजे काय बघितलेलं आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण काय बघायचं आहे की असे सोलर सेल जर आपण एकमेकांना जोडले तर आपला करंट आणि पोटॅन्शियल डिफरन्स आपल्याला वाढवू शकतो. मग फर्स्ट आपण जर पहिल्यांदा सोलर सेल्स आहे जे सोलर सेल आपण जर सिरीजमध्ये जोडले किंवा पॅरलमध्ये जोडले तर त्याच्यापासून आपल्याला किती करंट मिळतो आणि किती पोटॅन्शियल डिफरन्स आपण मिळतं हे बघायचं आहे. आता डायग्राम तुम्हाला दिसत आहे की सोलर सेल इन सिरीज म्हणजे सोलर सेल कसा जोडलेला आहे, एक्सर जोडणीमध्ये जोडलेला आहे. तर त्याच्यापासून आपल्याला कसा करंट मिळतो ते आपण बघायचं आहे. इफ 2 सोलर सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज ॲज शोन इन द पिक्चर, तुम्हाला दिसत आहे की 2 सोलर सेल कसे जोडले तर एकमेकांना एक्सर जोडणीमध्ये जोडलेले आहे. द पोटॅन्शियल डिफरन्स ऑब्टेन फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज ॲडिशन ऑफ द पोटॅन्शियल डिफरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल सोलर सेल. तर असे 2 सौर एक घट आपण एक्सर पद्धतीने जोडल्यास त्यांच्यापासून मिळणारे विभवांतर हे दोन्ही घटांच्या विभवांतराची काय असते, बेरीज असते. म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्सची काय असते याच्यामध्ये बेरीज होते. दॅट इज V1 प्लस V2. बट however the current generated from this combination is equal to the current from an individual cell. म्हणजे ह्याच्यापासून मिळणारी जी विद्युतधारा आहे मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारे एवढीच असते. हा याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये पोटॅन्शियल डिफरन्सची बेरीज होते मात्र करंटची बेरीज होत नाही. म्हणजेच जर आपण सोलर सेल्स कसे जोडले, आपण जर एक्सर पद्धतीने जोडले तर याच्यामध्ये करंटची बेरीज होत नाही मात्र पोटॅन्शियल डिफरन्सची काय होते, बेरीज होते. आता आपण लक्षात घ्यायचं आहे की हे पिक्चर तुम्हाला दिसत आहे की सोलर सेल कसे जोडलेत एकमेकाला सिरीजमध्ये. आता आपण कसे जोडायचे ते पॅरलल मध्ये. आता पॅरलल मध्ये जोडल्यावर काय होतं ते बघायचंय. इफ 2 सोलर सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल द करंट जनरेटेड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज द समेशन ऑफ द करंट्स फ्रॉम an individual solar cells. However, the potential difference obtained from this combination is the same as the potential difference obtained from individual cell. आता जर आपण 2 सेल एकमेकाला पॅरलल जोडले तर याच्यामध्ये पोटॅन्शियल डिफरन्स एका सेल पासून जेवढा मिळतो तेवढाच आपल्याला 2 सेल पासून मिळणार आहे. मात्र याच्यामध्ये करंट मात्र काय मिळतो आपल्याला, करंट याच्यामध्ये काय होते, याच्यामध्ये विद्युतधारेची बेरीज होते. हा सिरीज आणि पॅरलल मध्ये फरक लक्षात घ्या. दस if 2 solar cells are connected in parallel the potential difference from the 2 cells are not added. म्हणजे आपण जर समांतर पद्धतीने जर आपण 2 सोलर सेल जोडले तर त्याच्यामध्ये विभवांतराची बेरीज होत नाही. कशाची बेरीज होते, करंटची बेरीज. दॅट इज I1 प्लस I2. हा डिफरन्स तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे सिरीजमध्ये काय आहे आणि पॅरललमध्ये काय आहे हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सोलर सेल इन सिरीज अँड सोलर सेल्स इन पॅरलल. त्याचा डायग्राम पण तुम्ही बघून ठेवा. डायग्राम पण परीक्षेमध्ये विचारतात. हे दोन्ही डायग्राम तुम्ही लक्षात घ्या. आता आपण काय करायचं आहे, आपल्याला करंट जास्त वाढवायचे, पोटॅन्शियल डिफरन्स वाढवायचा आहे. त्यासाठी आपण जर असं केलं इन दिस वे by connecting many solar cells in series and in parallel solar panels generating required current and potential difference are made. अशा प्रकारे अनेक सौर विद्युत घट आपण एक्सर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे ज्याला आपण म्हणतो सोलर पॅनल बनवले जातात. सोलर पॅनल हे तुम्हाला पिक्चर दिसत आहे. सोलर पॅनल कसे असतात तर अनेक सौर घट एकमेकाला जोडून तर काय तयार होतात, सोलर पॅनल तयार होतात.
आता एक पिक्चर दिसतं, त्याच्यामध्ये जवळजवळ 36 म्हणजे 36 सोलर पॅनल एकमेकाला घट जोडलेले आहे. त्याच्यापासून अ सोलर पॅनल मेड फ्रॉम 36 सोलर सेल्स हे तुम्हाला दिसत आहे. त्याच्यापासून आपण किती करंट मिळतो, किती पोटॅश डिफरन्स मिळतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे. For example, if 36 solar cells, each of size 100 square centimeter, are connected in series in a solar panel, it will give potential difference of 18 volt and current of 3 ampere. जर आपण असे सौर घट म्हणजे प्रत्येकी त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे, 100 चौरस सेंटीमीटर जर असेल, असे 36 सोलर सेल आपण जर एकसर पद्धतीने जोडले तर एकूण त्याचा पोटॅश डिफरन्स किती मिळणार आहे आपल्याला, 18 व्होल्ट, आणि करंट किती मिळणार आहे आपल्याला, 3 एम्पियर. मेनी सच पॅनल्स आर कनेक्टेड टुगेदर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑन लार्जर स्केल. अ गुड सोलर सेल कॅन हॅव अन इफिशियन्सी ऑफ अराउंड 15%. तर अशा पद्धतीने चांगल्या सौर विद्युत घटाची कार्यक्षमता जवळपास किती असते, 15% एवढी असते. म्हणजे लक्षात घ्या, इट मीन्स दॅट इफ अ सोलर पॅनल रिसिव्स पॉवर ऑफ 100 वॅट from solar radiation, the electric power output from the panel will be 15 watt. म्हणजे अशा पद्धतीने एखाद्या सौर पॅनलला सूर्यप्रकाशापासून जर 100 वॅट पर स्क्वेअर एवढी प्रकाश शक्ती मिळत असेल तर त्या पॅनलपासून मिळणारी विद्युत शक्ती 15 वॅट एवढी असते. अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल सोलर पॅनलची माहिती. आता आपण काय बघायचे, सोलर पॅनल जर आपण एकमेकांना असे पॅरलल किंवा सिरीजमध्ये जोडले तर आपल्याला त्याच्यापासून भरपूर आपल्याला करंट आणि रिक्वायर्ड करंट आणि रिक्वायर्ड आपल्याला पोटॅश डिफरन्स मिळता येतं, हे आपण जाणून घ्यायचं. नेक्स्ट तुम्हाला पिक्चर दिसत आहे, सोलर सेल टू सोलर अरे, म्हणजे सौर घट ते सौर अरे हे कसं तयार होतात हे तुम्हाला पिक्चर दिसत आहे, त्याच्यावरून लक्षात येईल. मेनी सोलर पॅनल्स आर कनेक्टेड इन सेरीज अँड इन पॅरलल टू जनरेट रिक्वायर्ड करंट अँड पोटॅन्शियल डिफरन्स. असे अनेक सौर पॅनल आपण एकसर आणि समांतर रीतीने आपण जोडून पाहिजे तेवढी आपण विद्युतधारा आणि विभवांतर मिळवता येते. त्यासाठी सोलर सेल इज द बेसिक युनिट इन अ सोलर इलेक्ट्रिक प्लांट. त्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड करंट आणि रिक्वायर्ड पोटॅन्शियल डिफरन्स मिळवायचा असेल तर असे सौर गट हा काय तर महत्त्वाचा घटक आहे. Many solar cells come together to form a solar panel. Many solar panels connected in series form a solar strings, and many solar strings connected in parallel form a solar array. आता सौर घट ते सौर अरेची रचना कशी दिसत आहे बघा, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये अनेक सौर घट एकत्र येऊन काय बनते, सौर पॅनल बनते. अनेक सौर पॅनल जोडले तर एकसर पद्धतीने जोडून काय बनते, स्ट्रिंग बनते. आणि अनेक स्ट्रिंग जर आपण समांतर पद्धतीने जोडून काय तयार होतं, सोलर अरे तयार होतं. अशी याची रचना असते. या प्रकारे आपण काय करू शकतो, सौर घटापासून आपण हवी तेवढी विद्युत शक्ती आपल्याला उपलब्ध होते. आणि या पद्धतीने लक्षात घ्या, ॲज वी कॅन ऑब्टेन ॲज मच इलेक्ट्रिकल पॉवर ॲज नीडेड, दे आर युज्ड इन ॲप्लिकेशन विच नीड marginal power. Example, calculators that run on solar energy to power station of megawatt capacity. तर या पद्धतीने आपण या सौर घटापासून हवी तेवढी विद्युतधारा मिळवू शकतो. विद्युत शक्ती उपलब्ध होत असल्याने जिथं अतिशय कमी विद्युत शक्ती लागते, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटर असेल तर त्यासाठी या सोलर अरेचा वापर करून आपण करू शकतो. सौर घट ते सौर अरे हे तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात आलं असेल हे ओके. आता आपल्याला बघायचं आहे की सोलर एनर्जीचा वापर DC करंट कन्वर्ट्स इनटू AC मध्ये करून आपण इन्व्हर्टरचा उपयोग करून आपण या सोलर सेलचा वापर करायचा आहे फॉर इलेक्ट्रिकल एनर्जीसाठी. त्यासाठी तुम्हाला इथं एक चार्ट दिसत आहे की हाऊएव्हर मोस्ट ऑफ द इक्विपमेंट इन डोमेस्टिक ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल यूज रन ऑन AC पॉवर. आपल्याला माहिती आहे की आपण घरगुती किंवा कारखान्यामध्ये आपण जे इलेक्ट्रिक एनर्जी वापरते म्हणजे कशावर असते, AC वर असते. मग त्यासाठी इन सच केस तर सोलर पॉवरचा देखील आपण DC मध्ये रूपांतर करून आपण DCचं रूपांतर AC मध्ये करून आपण इन्व्हर्टरमध्ये करू शकतो. त्यासाठी लक्षात घ्या, हे तुम्हाला फ्लो चार्ट दिसत आहे. सोलर सेल इज कन्वर्ट इन टू बॅटरी, म्हणजे सोलर एनर्जीची आपण जी आहे ती आपण स्टोअर करून आपण त्याचं रूपांतर म्हणजे AC मध्ये करून
इन्व्हर्टरचा वापर करून आपण काय करू शकतो, AC पॉवरमध्ये आपण करू शकतो आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रिक एनर्जी तयार होऊ शकते. कन्व्हर्जन ऑफ एनर्जी जनरेशन बाय सेल्स टू AC फॉर्म बाय युझिंग इन्व्हर्टर हा तुम्हाला फ्लो चार्ट दिसत आहे. हे तुम्हाला पिक्चर कशात दिसत आहे तर दॅट इज स्कीमॅटिक ऑफ सोलर फोटोव्होल्टाईक स्टेशन, म्हणजे काय, सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. म्हणजे आपण बघितलं आहे फ्लो चार्ट की कशा पद्धतीने सोलर सेलपासून इन्व्हर्टरचा वापर करून म्हणजे DCचं रूपांतर ACमध्ये करून त्यासाठी इन्व्हर्टरचा वापर करून आपण कशा पद्धतीने आपण सोलर एनर्जी तयार करण्यामध्ये आपल्याला बघितलेला आहोत. आता आपल्याला हा जो आराखडा दिसत आहे स्कीमॅटिक ऑफ दॅट इज सोलर फोटोव्होल्टाईक स्टेशन, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये कसं आहे लक्षात घ्या, वी हॅव सीन दॅट मेनी सोलर पॅनल्स कॅन बी कनेक्टेड टुगेदर टू जनरेट वॉट एव्हर एनर्जी वी नीड. आणि आपण बघितले की अनेक प्रकारचे सौर गट आपण जोडले एकमेकाला तर आपण पाहिजे तेवढी ऊर्जा तयार करू शकतो. आणि ह्याचाच उपयोग आपण दॅट इज आपण काय करायचं आहे की DC पॉवर जनरेटेड फ्रॉम दिस पॅनल्स इज फर्स्ट कन्वर्टेड टू AC पॉवर. आपण DCचं रूपांतर आपण काय करायचं आहे ACमध्ये करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय बसवलं इथं, ट्रान्सफॉर्म द व्होल्टेज अँड करंट लेवल्स ऑफ द जनरेटर पॉवर अँड देन इट इज फेड इन टू द इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. तर हे तुम्हाला डायग्राम दिसत आहे की या पद्धतीने आपण जर आपण DCचं रूपांतर ACमध्ये करून त्यासाठी अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचे सोलर पॅनल जोडून आपण इन्व्हर्टरचा वापर करून आपण अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिक एनर्जी तयार करू शकतो. इन दिस वे इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड विदाउट एनी फ्युएल कंबक्शन अँड सो विदाउट एनी एअर पोल्युशन. आणि अशा पद्धतीने या सोलर एनर्जीचा वापर आपण जर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये केला तर ह्याच्यापासून कुठलंही एअर पोल्युशन होत नाही. आणि त्यासाठी लक्षात घ्या अतिशय ही जी ऊर्जा कशी आहे तर फ्री म्हणजे एनर्जीच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या पद्धतीने आहे. ग्रीन एनर्जीच्या सोर्ससाठी सोलर एनर्जीचा वापर आपण जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. पण एवढंच की ह्याच्यापासून तोटा काय लक्षात घ्या की सोलर एनर्जी जी आहे ती फक्त आपण कधी मिळवू शकतो दॅट इज डे टाईम ओनली. हे एवढं मात्र याचा काय आहे तोटा आहे लक्षात. आता आपल्याला बघायचं आहे की इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग सोलर एनर्जीचा सेकंड टाईप जो आहे तो कुठला आहे, सोलर थर्मल पॉवर प्लांट. म्हणजे सौर ऊर्जेपासून म्हणजे सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रापासून कशा पद्धतीने इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते हे आपण लक्षात घ्यायचं आहे. जसं आपण वी हॅव सीन दॅट थर्मल एनर्जी जनरेटेड फ्रॉम कोल अँड न्यूक्लिअर फ्युएल कॅन बी युज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. जसं आपण बघितले की आतापर्यंत आपण बघितले की औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोळशापासून त्याचबरोबर अणूपासून वीज निर्मिती केलेली आहे. तसंच आपल्याला सूर्याचा वापर देखील औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतर करून फर्स्ट कन्वर्टेड इंटू थर्मल एनर्जी दॅट कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करायचा आहे, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला फ्लो चार्ट दिसत आहे. या फ्लो चार्टमध्ये काय दिसत आहे की सनलाईट कॉन्सन्ट्रेटेड फॉर कलेक्टिंग सनलाईट, म्हणजे सूर्याचे किरण आपण सूर्याची उष्णता काय करू शकतो आपण एकत्रित करू शकतो. त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन आपण ॲब्सॉर्बर म्हणजे त्यासाठी आपण सूर्याची उष्णता काय करायची आपण शोषून घ्यायची आहे. त्यासाठी ॲब्सॉर्बर फॉर ॲब्सॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. त्याच्यानंतर आपण त्याचं कन्वर्जन आपण स्टीम टर्बाईनमध्ये करू शकतो. स्टीम टर्बाईन इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिक जनरेटर अँड इलेक्ट्रिक जनरेटर इज कन्वर्टेड टू इलेक्ट्रिक एनर्जी. या पद्धतीने आपण सोलर थर्मल पॉवर प्लांट बसवू शकतो. दिस पिक्चर शोज दॅट स्कीमॅटिक ऑफ सोलर थर्मल पॉवर प्लांट. हे चित्र कशाचं दिसत आहे तुम्हाला, सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा दिसत आहे. याच्यामध्ये मेनी रिफ्लेक्टर्स रिफ्लेक्ट अँड कॉन्सन्ट्रेट सोलर रेडिएशन ऑन ॲब्सॉर्ब्स देअर सोलर एनर्जी इज कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी. युजिंग दिस हीट एनर्जी स्टीम इज जनरेटेड टू ड्राईव्ह द टर्बाईन अँड जनरेटर. तर या पद्धतीने लक्षात घ्या की सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केले जातात आणि हे सूर्याचे किरण ॲब्सॉर्ब केल्यानंतरनं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता ऊर्जा तयार होते आणि या उष्णतेच्या सहाय्याने आपण पाण्याचं रूपांतर वाफेत करून टर्बाईन आणि टर्बाईनद्वारे जनित्र फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. हे तुम्हाला इथं चित्र दिसत आहे. या पद्धतीने या टर्बाईन्स रोटेट करण्यासाठी आपण सूर्याच्या उष्णतेचा वापर करायचा आहे. त्याच्यापासून आपण वाफ तयार करून आपण टर्बाईन्स रोटेट करून आपण इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करू शकतो. तो हा आराखडा आहे.